अखिल भारतीय सरपंच परिषद सरपंच उपसरपंच सदस्य संगणक परिचालक ग्राम रोजगार सेवक यांचे मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलन संपन्न झाले। बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी मुंबई आझाद मैदान येथे राज्यातील 28,000 ग्रामपंचायतींचे सरपंच उपसरपंच सदस्य ग्राम रोजगार सेवक संगणक परिचालक यांचे एकत्र धरणे आंदोलन आयोजित असल्याने सरपंचांच्या ग्रामपंचायतच्या कार्यकारिणी काळात त्यांना 15,000 रुपये मानधन मिळावे, उपसरपंच यांना 7,000 रुपये तर ग्रामपंचायत सदस्य यांना 3,000 रुपये मानधन देण्यात यावे। अशा प्रकारे गावगाडा चालवत असताना पंचायत समिती जिल्हा परिषद ये जा करावे लागते। यासाठी विमा संरक्षण मिळावे। ग्रामरोजगार सेवक यांना मासिक 10,000 ते 15,000 रुपये वेतन देऊन त्यांना अर्धवेळ न ठेवता पूर्णवेळ कामाचा दर्जा द्यावा। गावगाडा चालवत असताना होणाऱ्या त्रासापासून सुरक्षा व विमा आणि जाचक अटी रद्द कराव्यात। संगणक परिचालक यांचे एजन्सी बदलण्याचे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली, त्यांनाही दरमहा 15,000 रुपये मानधन द्यावे व शासन सेवेत कायमस्वरूपी करावं। या प्रसंगी राज्याचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आयचे नेते नानासाहेब पटोले, माजी मंत्री तथा खासदार अरविंदजी सावंत, मंत्री दीपक केसरकर हे उपस्थित होते। यावेळी त्यांनी सर्व ग्रामपंचायत विभाग यांना प्रति ग्रामपंचायत 15 लाखापर्यंत काम ग्रामपंचायतींनी करावे व सर्व मागण्या रास्त बरोबर आहे, लवकरात लवकर लागू होतील असा शब्दही दिलाय। ग्रामरोजगार सेवक संघाचे प्रदेशाध्यक्ष विनोद चव्हाण साहेब, महाराष्ट्र राज्य सचिव समाधान नवले, महाराष्ट्र राज्य कोर कमिटी सदस्य प्रवीण पाटील, राज्य कोर कमिटीचे दत्तात्रेय चव्हाण तात्या, जिल्हा अध्यक्ष कांतीलाल जाधव, येवला तालुका अध्यक्ष अशोक यादव, उपाध्यक्ष गीताराम आव्हाड, अजय लासुरे, अनिल दळवी, रईस पटेल, जावेद शेख, प्रदेशाध्यक्ष विनोद चव्हाण यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। उपस्थित सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामरोजगार सेवक संगणक परिचालक सर्व उपस्थितांचे प्रवीण पाटील यांनी आभार मानले। महापालिकांना सरकारी कर्मचाऱ्यांचं पेन्शन लागू नाही। आमची महापालिका डबग्याला आणते ते 3,000 कोटी रुपये जे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा मुंबई महापालिकेवर आमची सत्ता होती 92,000 कोटी रुपये ठेव म्हणून उभे केले आणि त्या ठेवीतून कर्मचाऱ्यांचे पेन्शन देणी ते ठेवली पाहिजे म्हणून ती राखीव ठेवली। त्यात 3,000 रुपये कोटी रुपयापर्यंत लुटून मुंबई लुटताय। तुम्ही समजू नका बरं की काय स्मार्ट सिटी बघा तिकडे ती भाडा उभी आहे बघा, ते स्मार्ट सिटी आहे ना, त्यात ते दुःखी प्राणी तिकडे आले सगळे बघा, त्यात तिकडे जावं लागणार आहे मला। पण तुम्हाला एक सांगतो, एक गोष्ट निश्चित आहे, मी नेहमी असं म्हणत आलो, मी आम्ही आमच्या बैठकांमध्ये सांगत असतो, अरे गाव म्हणजे खऱ्या अर्थानं राज्य आहे। गावाचा सरपंच त्या गावचा मुख्यमंत्री आहे। सरकारच्या साऱ्या योजना त्याला राबवाव्या लागतात आणि खरं सांगू तुम्ही जितके दुःखी तिकडे आम्ही खासदार पण दुःखी आहोत, आम्हाला कमी मानधन आहे आणि रोज ते सोशल मीडियावर जगतो यांच्या कॅन्टीनमध्ये एवढ्या पैशात खायला म्हणतो, ये म्हणलो तिकडे राहा माझ्यावर। मी तर आव्हान देतो, ज्याला वाटतं त्यांनी 1 महिना यावं आणि ते कॅन्टीनचं जेवावं, तब्येत बिघडली नाही तर मला सांगायचं नाही नंतर। इतकं वाईट प्रकार आहे ते सगळं, पण लोकांना टीका करायला सोपं वाटतं। खासदाराला दिल्ली पाहावी लागते, गल्ली पण पाहावी लागते। खासदाराला निधी मिळतो, मला 5 कोटी निधी आहे आणि आमदाराला पण 5 कोटी, मी 6 आमदारांचा प्रतिनिधी आहे, 30 कोटी आणि मी 5 कोटी। आणि बरं तुम्हाला गंमत सांगतो थोडंसं जरा वेगळं, काही लोक येऊन काम घेऊन येतात, ती कामं करण्याचे निर्बंध आहेत आम्हाला। जसं आपण सरपंच उपसरपंच सदस्य आहे, आपण या अगोदर तुम्हाला आठवत असेल की 2017ला दादांच्या अध्यक्षतेखाली जनदादांच्या अध्यक्षतेखाली आपण शिर्डीला एक सभा घेतली होती भव्य, त्याच्यामध्ये आपल्याला मानधन दिला होता, तो सरसकट नव्हता, तो मानधन होता लोकसंख्येनुसार। आपली मागणी होती की सरपंचांना सरसकट मानधन असावा। अरे आज तुम्ही आता जे निवडून आले का पोलीस पाटलांना 15,000 रुपये देता आणि आम्ही आजपर्यंत सरपंचाची आता गावखेड्यात एवढी आम्ही सेवा करतो लोकप्रतिनिधी दिवस रात्र, त्याच्या दशेला तुम्ही फक्त 2,400 250 रुपये 2,500 रुपये देता। शासनाने तुम्हाला फक्त गृहीत धरला आहे। ते कसं उदाहरणार्थ
मी जर घरातलं काम करत असेल तर माझ्या घरच्या मालकाला असंच वाटते तसं तुम्हाला शासनाने इतर मंत्र्यांना आहे की तुम्हाला मत देणंच आहे आणि हे आमच्या पाठीमागे येणंच आहे. आमच्या आजच्या या आंदोलनाचा एकच आहे आपला उद्देश की शासनाला आता झुकवायची वेळ आली आहे. ज्या शासनाने आपल्याला 15 लाखाच्या मागण्यासाठी कोर्टाचा आदेश. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे, येवला.